नमस्कार. आपण 432व्या ओळीपर्यंत आलो आहे आणि माऊली आपल्याला अ, कामक्रोध लोभ या 3 गोष्टी नरकात नेणाऱ्या वाटा दाखवणाऱ्या आहेत असं आपल्याला आणि अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला सांगितलं. वारंवार अर्जुनाला ही गोष्ट सांगतायत आणि ही अत्यंत निंद्य आहे. त्यामुळे त्या गोष्टींकडे तू वळूसुद्धा नकोस असं भगवंतांनी अर्जुनाला माऊलींच्या अर्जुनाला सांगितलं. आणि आता 2 श्लोकांमध्ये म्हणजे गीतेच्या दृष्टीनं 22व्या आणि 23व्या श्लोकांमध्ये आणि माऊलींच्या ओव्यांच्या दृष्टीने 433 पासून पुढे दोन्ही गोष्टी सांगणार आहेत. 22व्या श्लोकांमध्ये या 3 गोष्टींचा त्याग केला तर काय घडेल आणि त्याग केला नाही तर काय घडेल असं 2 श्लोकांमध्ये दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत. 2 रस्ते समोर आहेत. हा रस्ता चांगल्या मार्गाने चांगल्या ठिकाणी नेतोय असं स्पष्ट सांगितलं जातं आहे आणि हा दुसरा रस्ता जो आहे तो मात्र वाईट आहे, नरकात नेणार आहे. आता आपली निवड करण्याची जबाबदारी आहे की आपण कुठल्या रस्त्याने जायचं. हा जो रस्ता आहे कामक्रोध लोभाचा त्या वाटेनं जाऊ नको असं वारंवार सांगितलेलंही आहे. आता एवढ्या सगळ्या सूचनांनंतर थोडक्यामध्ये 22व्या आणि 23व्या श्लोकांमध्ये इकडे गेलंस तर काय आणि इकडे गेलंस तर काय असं माऊली सांगून हा अध्याय आता समाप्तीकडे नेणार आहेत. छान 16व्या अध्यायामध्ये सुरुवातीच्या श्लोकांमध्ये आपण काय काय घेऊन आलो त्या दैवी गुणांची यादी भगवंतांनी अर्जुनाला आम्हाला सांगितली आणि नंतर त्या मार्गाने चांगल्या मार्गाने न जाता असुरी संपत्ती गोळा केली जाते आणि मग काय काय घडतं त्याचा सगळा विचार आपण केला. आज एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारे स्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनश्रेयस्ततो याति परांगतिम्. या 22व्या श्लोकामध्ये कौन्तेय अर्जुना एतैहि त्रिभिः तमोद्वारैः ही ह्या ज्या 3 गोष्टी सांगितल्या आहेत काम क्रोध आणि लोभ या 3 गोष्टी तमाच्या नरकाच्या द्वारातून जाणाऱ्या आहेत आणि त्या दरवाजातून विमुक्त जो कोणी सुटलेला आहे तो नरहा तो माणूस म्हणजे कामक्रोध लोभ या विकारांपासून जो दूर गेलेला आहे परावृत्त झालेला आहे तो माणूस आत्मनः स्वतःच्या श्रेया कल्याणाचं आचरण करतो. बस एवढंच फक्त आहे की कामक्रोध लोभापासून जो परावृत्त झाला आहे तो परमगतीला जातो, तो आपल्या कल्याणाचं काम करतो. ततः परांगती याती त्याला परमगती प्राप्त होते म्हणजे भगवंताची प्राप्ती होते. किती एका सोप्या व्याख्येमध्ये सांगून टाकलं. काम क्रोध लोभ 3 गोष्टी सोडायच्या की आपली कल्याणाची परमगतीची जी काही माणूस म्हणून आपल्याला जी मिळायला हवी गोष्ट ती नक्की मिळेल अशी खात्री भगवंताई दिली. तुकाराम महाराजांनी तुमचं आमचं काय होतं ते त्यांच्या अभंगात सांगितलं. ते म्हणतात त्यागे भोग माझ्या येतील अंगाशी. म्हणजे त्याग करतो म्हटलं कामक्रोध लोभ टाकून द्यायचे असं जरी म्हटलं तरी काय होतं हे भोग मनात राहतातच. सोडायचं असतं वगैरे सगळं ठीक आहे पण मनात राहतात. त्यागे भोग माझ्या येतील अंगाशी मग मी ऋषिकेशी काय करू मग भगवंता मी काय करू. मला कळतं आहे की ह्याचा त्याग केला पाहिजे पण तसं होत नाही. मनामध्ये ते राहतातच. त्या कामना मनात राहतात, रागलोभ मनात असतो आणि त्यामुळे ऋषिकेश आता ह्याला उपाय काय आहे तो सांग असं महाराज. तुमची आमची खरी अडचण हीच आहे. कळतं आहे आपल्याला सुद्धा पण तरी देखील हे कामक्रोध लोभ आपल्या आड येतातच आहेत. तीच गोष्ट तुकारामावर सांगितलं. म्हणजे आता व्हायला असं पाहिजे की या भोगांनाच माझा कंटाळा आला पाहिजे. माझ्या मनातले तो भोग जात नाही आहेत, माझ्या मनातल्या तर इच्छा कमी होत नाही आहेत. कळतं आहे की हे चुकीचं आहे तरी देखील होत नाही. तर त्यांनाच तिघांना वाटलं पाहिजे की ह्यांच्याकडे नाही जाऊ बाबा. कामक्रोध लोभ यांनीच माझ्याकडे येता कामा नये असं महाराजांची इच्छा आहे की असं कर की ह्या तिघांनीच आपल्याला सोडून दिलं पाहिजे की यांच्याकडे वाटेला जाऊन उपयोग नाही, आपलं काही इथे स्वागत होत नाही आहे. असं जर झालं तर ते कल्याणाचं म्हणजे काय तर आपण हे म्हणतो ना की जे कल्याणाचं आहे तेच आपल्याला आवडायला हवं. कामक्रोध लोभ हे कल्याणाचे नाहीत तर ते नाही आवडता कामा. तर जे आपल्या कल्याणाचं आहे तेच आपल्याला आवडलं पाहिजे. आता हे असं कुणाच्या दडपणाने कोणी सांगितल्यामुळे असं नाही आचरण करता येणार. कामक्रोध लोभ सोडायचे तर आपणच आपल्या मनाने पक्क ठरवलं पाहिजे. दुसऱ्या कोणाच्या इच्छेनं असं नाही चालणार. स्वतःची इच्छा असली पाहिजे.
स्वतःने ठरवलं पाहिजे तरच ही गोष्ट शक्य होईल. बरं, पुन्हा दडपणानं बळजबरीनं म्हणजे आपलीसुद्धा बळजबरी ते सहजगत्या आपल्याला जमलं पाहिजे. म्हणजे जसं व्यवहारातलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर चौकात पोलीस असतील तर मग अगदी ट्रॅफिकचे नियम पाळायचे. गोंधळ आहे ट्रॅफिकचा मी समजावं की चौकात पोलीस नाही आहे. आता याला काय म्हणायचं, ही बळजबरी आहे. मी नियमानेच वागेल असं मी ठरवलं पाहिजे. म्हणजे मग पोलिसांची तिथे आवश्यकताच भासणार नाही. नियमांचं काटेकोर पालन केलंच जाईल. पण कोणी बघायला नाही आहे, शिक्षा होणार नाही आहे, चला असं नियमाचं उल्लंघन करणार असेल तर कसं चालणार. मग जो तो आपण आपला वाहन रेटत राहतं आणि जो काही गोंधळ होतो तो आपण नित्याने पाहतो. आता असं आहे की गुरंढोर असतात ना, त्यांना वळवायला गुराखी लागतो. बरोबर आहे. आपण माणसं आहोत ना, मग माणसाला माणसांचे नियम माणसांच्या चांगल्यासाठी बनवलेले आहेत. त्याचा आपण का नाही वापर करू. तो करायला हवा. ते श्रेयस्कर आहे. मग तो असं जर झालं तर मग आपलं परमगतीला म्हणजे आता आपला व्यवहारातला हे अगदी सहजच आहे की सगळ्यांनाच चांगला व्यवस्थित योग्य तो मार्ग मिळेल आणि जाता येईल. आपण असं धरूया की खरंच कामक्रोध लोभ सोडले तर आपल्या कल्याणाचा मार्ग आपल्याला सापडेल आणि आपण परमगतीला जाऊ असं भगवंत आपल्याला सांगतात. माऊली पण आपल्याला विविध दृष्टांत देणार आहेत आणि त्याचा आधार घेऊन हे कामक्रोध लोभापासून आपण दूर कसं राहावं हे सांगणार आहेत. 433व्या ओवीपासून आपण पाहूया. धर्माधिका चौही आतू पुरुषार्थाची तोची मातू करावी जे संघातू सांडिला. माऊली 433व्या ओवीत सांगतायत धर्म आदी म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आहेत या चौही आतू हे जे 4 पुरुषार्थ मिळवायचे असतील, या 4ही पुरुषार्थाला धरून आपलं आचरण असायला पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे, तर हे कामक्रोध लोभ टाकून दिलं पाहिजे. किंवा कामक्रोध लोभ टाकून दिले की मग आपण या 4 पुरुषार्थांना जसं हवं आहे तसं जगू. धर्म अर्थ काम मोक्षाने आपल्या जीवनाची वाटचाल होईल. मग आता जर का ते कामक्रोध लोभ चित्तात असतील तर मग हे धर्म अर्थ काम मोक्ष म्हणजे जी काही कर्म आहेत, शास्त्राने सांगितलेली कर्म, यज्ञादी कर्म, त्या काळामध्ये यज्ञ केले जायचे. तर यज्ञादी कर्म जी आहेत ती कर्म होतील, पण त्याच्यासाठी लागणारी जी श्रद्धा आहे, मनापासून जी कर्म करायला हवीत तसं घडणार नाही. आणि त्यामुळे तसं घडलं नाही तर ती कर्म पुण्यकारक होणार नाहीत. म्हणून ते सांगतात की जे काही कर्म करायची ती धर्म अर्थ काम मोक्ष म्हणजे कामक्रोध लोभ टाकून जर ती कर्म केली तर ती ह्या धर्म काम अर्थ काम मोक्षाला साजेशी होतील, शास्त्राने सांगितल्याप्रमाणे होतील. ही गोष्ट खरीच आहे. म्हणजे अर्थ म्हणजे पैसा, हा पैसा जर नीतिमत्तेला धरून आपण मिळवला तर मग आपण म्हणू की तो जो अर्थाला म्हणजे शास्त्राला धरून तो अर्थप्राप्ती झाली असं म्हणजे कुठलाही असू दे, नोकरी असू दे, शेती असू दे, काही आपला व्यवसाय असू दे, हे सगळे नीतिमत्तेला धरून जर केले गेले तर मग त्याच्यातून मिळणारा जो पैसा आहे तो शास्त्राला धरून त्याच्यात काही चुकीचं नाही आहे ते करणं. म्हणजे जसं आपण नेहमी म्हणतो की 30 दिवस काम केल्यावर 1 तारखेला आपल्या खात्यामध्ये पगार जमा झालाच पाहिजे. असं जर म्हटलं की नाही फळाची अपेक्षा ठेवायची तसं कसं चालेल. तर हे नियमाला धरून आहे, हे शास्त्राला धरून आहे असं करायला हरकत नाही. पण येणं प्रकारेनं कमीत कमी काम आणि अधिकाधिक दाम मिळवायचा अशी जर काही प्रवृत्ती असेल आणि मग खोटेपणा असेल तर ते शास्त्राला धरून नाही, हे धर्माला धरून अर्थ नाही येतो. तर असं होता उपयोगी नाही असं म्हणते. इतकंच कशाला, कामवासना जी आहे ती शास्त्राला धरून असेल, विधी नियमांमध्ये बसणारी असेल तर ती काही शास्त्र टाकून द्यायला सांगत नाही. ती कामवासना योग्य पद्धतीनं योग्य तेवढीच असेल तर करायला हरकत नाही. उलट त्याच्यामुळे असं म्हणता येईल की आरोग्य चांगलं राहील, म्हणजे आरोग्याला घातक होणार नाही. किंवा आपली जी गृहस्थाश्रम म्हणून जबाबदारी आहे त्या जबाबदारी पण योग्य पद्धतीनं आपण ती पार करू. त्यामुळे धर्माला शास्त्राला धरून अर्थ आणि काम असेल तर मग परमगतीला स्वाभाविकच प्राप्त होईल. त्यामुळे या धर्माधिकाचं ओहियातू पुरुषार्थाची त्याची मातो, ह्या सगळे 4ही पुरुषार्थ मिळवायचे असतील तर या कामक्रोधावरती मात केली पाहिजे. आणि करावी जे संघातू सांडीला, हा असं त्यांनी म्हटलं की हा जो संघात म्हणजे हा सगळा समुदाय आहे कामक्रोध लोभाचा, हा सगळा समुदाय काय होईल की ह्या सगळ्याचा त्याग आपल्याला करावाच लागेल. तर मग ते 4 पुरुषार्थ आपल्याला प्राप्त होतील. जायचं आहे ना परमगतीला, त्यामुळे काय काय केलं पाहिजे असं ते सांगतात. आता हे तिन्ही जीवी जव जागती तववरी निकियाची प्राप्ती, ह्या ओवीमध्ये माऊलीने अगदी
फार गंमतशीर वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, हे माझे कान न ऐकी ती देवही म्हणे. भगवंतच म्हणतोय की एखादी गोष्ट म्हणजे अंतःकरणामध्ये कामक्रोध लोभ आहेत आणि तरी देखील मनुष्याला कल्याणाची प्राप्ती झाली आहे असं माझे कान ऐकूच शकत नाहीत. हे माझे कान न ऐकी ती देवही म्हणे. माऊली किंवा भगवंत पण सांगतात की असं होणंच शक्य नाही की जो माणूस कामक्रोध लोभ धरून आहे, अंतःकरणामध्ये सगळं भरलेलं आहे आणि तरी देखील त्याचं कल्याण झालं आहे, न ऐकी ती, असं होऊ शकत नाही. अगदी म्हणजे ज्याला आपण सज्जन म्हणतो, देव, सज्जन, पुराण पुरुष, सद्गुरू, या सगळ्या मंडळींचं आहे की कामक्रोध लोभ असतील तर काही पुरुषार्थ प्राप्त होणार नाही, परमगती जाणार नाही. आणि भगवंत सांगतो, हे माझे कान न ऐकिती, की शक्यच नाही. हे आहे आणि तरी देखील कल्याण झालं असं होणारच नाही. कल्याण व्हायला हवं असेल तर कामक्रोध लोभ गेलेच पाहिजे, असं स्पष्ट आहे. जया आपण पे पढिये आत्मनाशा जो लोहे, आत्मनाशा जो बिहे, तेणे न धरवी हे सोये सावध होईजे. आता ते आपल्याला सांगता येतं. आता हे आत्मनाशा जो बिहे म्हणजे आत्मनाशाला भीतो कोण? ज्याला आपलं कल्याण व्हावं असं वाटतं त्याला स्वाभाविकच कामक्रोधाचा त्याग करायला हवा, त्या कामक्रोधाची संगत सोडायला हवी. पण जया आपण पे पढिये आत्मनाशा जो बिहे, तेणे न धरावी हे सोये साबूत होईजे. म्हणजे काय करावं? आपलं कल्याण तर व्हायला हवं आहे आणि ह्या आत्मनाशाला भीतो आहे, त्याने हेच करायला हवं. नको आहे ना तुला आत्मनाश व्हायला, मग काय करायचं? कामक्रोधाचा त्याग करायचा, त्या कामक्रोधाची संगत सोडायची. तो मग धोक्याचा मार्ग आहे, त्यामुळे सावधपणा धरावा आणि तो मार्ग सोडून द्यावा. आपण मी पढी आहे, आपलंच आपण ठरवायचं आहे, आपणच आपलं शिकायचं आहे. जर आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर हा जो चुकीचा मार्ग आहे त्या मार्गाने जायचं नाही. इतकी साधी गोष्ट आहे. आणि मग त्याच्यासाठी माऊलीला दाखले देतात. माऊली म्हणतात, पोटी बांधून पाषाण समुद्री वाही अंगवण. अहो, पोटाशी दगड बांधला आहे आणि समुद्रात पोहायला जातो आहे, शक्य आहे का? तो बुडणारच ना. समुद्रात पोहायला जायचं आहे तर ते तरण्यासाठी असं दगड बांधून कसं चालेल? तर पोटी बांधून पाषाण समुद्री वाही अंगवण. समुद्रात जर गेला तर काय होणार? ठरलेलंच आहे. कामक्रोध आहेत आणि मोठा आत्मज्ञान प्राप्ती व्हायला हवी म्हणतोय, परमगती प्राप्त व्हायला हवी म्हणतो, कसं शक्य आहे? नाहीच होणार. किंवा का जीवावया जेवण काळकुटाचे, किंवा काळकूट विष असणारं अन्न आहे आणि ते सेवन करणं म्हणजे सर्वनाश करणंच आहे. दगड बांधून समुद्रात पोहणं काय किंवा विष असलेलं अन्न खाणं काय, ह्याने काय होणार? सर्वनाशच होणार. मग कामक्रोध लोभ असे म्हणजे मनामध्ये असणं, विचारात असणं, ह्याने काय होणार? ह्याने काही परमगती प्राप्त होणार नाही. हे काही श्रेयस्कर नाही. इही कामक्रोध लोभेसी कार्यसिद्धी जाण तैसी, म्हणून ठावोची पुसी ययाचा गा. म्हणजे कामक्रोध लोभ असतील तर कार्यसिद्धी विपरीतच होणार. कार्यसिद्धी जाणत आहे जसं आहे त्याप्रमाणे. कामक्रोध असतील तर त्याचा काही परिणाम चांगला होणार नाही, कार्यसिद्धी विपरीतच होणार. म्हणून काय कर? त्या वाटेला जाऊ नकोस. ज्या श्रेयस्कर व्हायला हवा आहे, कल्याणाचं व्हायला हवं आहे, तर कामक्रोध असतील त्या वाटेला तू जाऊ नकोस. त्यांनी काही कार्यसिद्धी होणार नाही, विपरीत गोष्टी घडतील. म्हणून त्या वाटेला जाऊ नकोस, मनातून काढूनच टाक. जई काही अवचटे हे तिकडी साखळ तुटे, तई सुखे आपुलिये वाटे चालू लाभे. आता ते म्हणतात, जे काही अवचट आहे, अकस्मात अचानक अवचट काय झालं? समजा ही तिकडी साखळ तुटे, ही कामक्रोध लोभाची साखळी तुटेल तेव्हा केव्हा? अकस्मातपणे ही साखळी तुटेल. तई सुखे आपुलिये वाटे चालू लाभे, तेव्हा सुखानं आपल्या वाटेनं, आत्मानुभवाच्या वाटेनं जाणं शक्य होईल. आता ही अकस्मात कड्यांची कामक्रोध लोभाची साखळी तुटेल ती आपणच ठरवायला हवी ना. अकस्मात तुटेल, अवचट तुटेल, अचानक होईल असं नाही, मनाने ठरवूनच ते करायला लागेल. पण माऊली आपल्याला सांगतायत की असं होईल तर मात्र आत्मानुभवाच्या मार्गाने जाणं शक्य होईल. जेव्हा केव्हा या कामक्रोध लोभाची वाट दूर करता येईल त्यावेळेलाच आत्मसुखाचा, आत्मानंदाचा, परमगतीचा अनुभव आपल्याला येईल, असं खात्रीपूर्वक माऊलींनी सांगितलं.
आणि मग त्याला सांगतायत त्रिदोषी सांडिले शरीर, त्रिकुटी फिटलिया नगर, त्रिदाह निमालिया अंतर जैसे होय. सगळ्या तिन्ही गोष्टी आपल्या परिचयाच्या आहेत. त्रिदोष सांगितले म्हणजे आपल्या शरीराचे 3 दोष आहेत, वात पित्त कफ. या त्रिदोषांपासून शरीर मुक्त असलं पाहिजे, म्हणजे मग स्वाभाविकच ते सुदृढ राहील. आवश्यक तेवढा वात पित्त कफ ठीक आहे ना, आपण ते दोष म्हणून म्हटलं आहे, त्यामुळे त्या 3 दोषांचं जर प्रमाण बिघडलं तर गडबड होते. त्यामुळे या दोषांपासून मुक्त असलेलं जसं शरीर आहे ते सुदृढ राहील. त्रिकुटी फिरलिया नगर, त्रिकुटी ही 3 कुठली तर आपल्या लहानपणी आपली आधीची पिढी सांगत असे, आपले आजी आजोबा, चोरी चहाडी सिंदलकी, ह्या 3 गोष्टी आपल्या गावामध्ये असता कामा नये. चोरी होता कामा नये, आणि चहाडी करायची नाही, आणि सिंदलकी म्हणजे वाईट मार्गाने जाणारी माणसं असता कामा नये. ह्यांनी मुक्त असलेलं नगर, आपलं गाव कसं असलं पाहिजे तर चोरी चहाडी सिंदलकी असता कामा नये. वातपित्त कफ हा देहात असता कामा नये, गावामध्ये चोरी चहाडी सिंदलकी असता कामा नये. म्हणजे मग ते गाव चांगलं, आदर्श गाव किंवा आपलं सुदृढ शरीर. त्रिदोष आणि त्रिकुटी आपल्याला कळलं. त्रिदाह निमालिया अंतर जैसे होय. आता त्रिदाह कुठले तर आपल्याला 3 ताप माहिती आहेत, अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. हे जे ताप नष्ट झाले निमालिया, तर मग जे काही घडेल म्हणजे निरोगी सुदृढ शरीर राहील, नीतिमान असं गाव सगळं शांत राहील, आणि असं जे काही आहे तसं असायला पाहिजे. मग काम क्रोध लोभ हे 3 गेले की जी काही परमगती हवी आहे त्याच्यासाठी 3 उदाहरणं दिली आहेत की त्रिदोष गेले म्हणजे शरीर जसं सुदृढ राहील. ह्या 3 चोरी साडी सिंदकी गेला की गाव जसं आदर्श गाव राहील. त्रिविध ताप संपले की जसं आपल्याला आनंदाचा, नीतिमत्तेचा, शांततेचा अनुभव येईल. तैसा कामादिकी तिघी सांडीला सुख पावोनी जगी, संगूल आहे मोक्ष मार्गी सज्जनांचा. त्याप्रमाणे हे कामादिकी म्हणजे कामक्रोध लोभ हे 3 जण सांडीला सुख पावोनी जगी, हे 3 दोष सोडलेला आहे. 3 दोष पूर्णपणे निघून गेला जर माणूस असेल तर तो जगामध्ये सगळ्या प्रकारचे सुख बघेल. काय काय मिळेल त्याला, ऐहिकपण आणि पारलौकिकपण, सगळी सुख त्याला प्राप्त होतील. आणि मग शिवाय संगू लागे मोक्ष मार्गी, आणि मोक्ष मार्गाने जाताना त्याला त्या मार्गात सज्जनांची संगती पण लाभेल. हे तर आहेच. म्हणजे कामक्रोध हे 3 म्हणून गेले की काय काय घडेल तर दोन्ही ऐहिक आणि पारलौकिक हे तर सुख प्राप्त होईलच. दृश्य ह्या जगामधलं पण सगळ्या सुखाची प्राप्त होईल. देह टाकल्यानंतर पारलौकिक जगामध्ये तिथलंही सुख प्राप्त होईल. आणि त्याशिवाय हे सगळं करताना या मार्गामध्ये सज्जनांची संगत लाभेल. फार महत्त्वाची उभी आहे 440वी की एक कामक्रोध लोभ गेले तर नंतर काय होईल तर आहेच, पारलौकिक सुख तर आहेच, पण ऐहिक सुख पण लाभेल आणि सज्जन संगत ही नक्की मिळेल. मग सत्संगे प्रबळे, सज्शास्त्राचे निबळे, जन्ममृत्यूंची निमाळे निस्तरे राणे. आणि माझी सज्जनांची संगत मिळाली की मग स्वाभाविकच आहे संत संगतीनं सामर्थ्य वाढतं. आणि नुसतं असं नाही तर संतांची संगत मिळाली की सत्शास्त्र श्रवण केलं जातं, आपलं सामर्थ्य वाढतं. आणि या सगळ्या सत्शास्त्राच्या श्रवणानं, सत्शास्त्राचे निबळे त्यांच्या बळाने, त्यांच्या श्रवणाने जन्ममृत्यूची निमाळे निस्तरे राणे. आपोआपच या सगळ्या म्हणजे पुन्हा येणे आणि पुन्हा जाणे ही जी जन्ममृत्यूची जंगलाची बिकट वाट आहे ती बिकट वाट उल्लंघून जाता येते. या जन्ममृत्यू चक्र संपून जातं. एक सज्जनाची संगत, स्वाभाविकच सत्शास्त्राचं श्रवण होतं आणि आपोआपच या पुन्हा पुन्हा येणे आणि जाणे हा विषयच संपतो. काय काम क्रोध लोभ आहे 3 किती अडचणीत आणणारे आहेत, आणि ह्या 3घांना जर आपण बाजूला देऊ ठेवू शकलो तर काय काय घडेल असं माऊली सांगतायत. तेवेळी आत्मानंदे आघळे, जे सदा वसते बरवे, ते तैसेचे पाटण पावे गुरुकृपेचे. हे तर आहेच, सज्जन संगती मिळणारच आहे, सत्शास्त्र श्रवण केलं जाणारच आहे. आणि मग आत्मानंद आघळे, अगदी आत्मानंदाचं जे नित्य निजस्थान आहे, अशी जी खरी गुरुकृपा, अशी जी गुरुकृपा आहे ती गुरुकृपा प्राप्त होते. सज्जनाची संगती लाभते, सत्शास्त्र श्रवण केलं जातं, जन्ममृत्यूचं चक्र संपतं, आणि हा सगळा जो काही आत्मानंदाचा अनुभव आहे
त्या आत्मानंदाच्या अनुभवासाठी नेहमी नित्याचं निजस्थान जे सद्गुरू, त्या सद्गुरूंची प्राप्ती होते. ते तैसेचे पाटण पावे गुरुकृपेचे, असं हे गुरुकृपेचं सुंदर असं स्थान, म्हणजे महानगरच जणू काही पाटण, हे असं रम्य स्थान प्राप्त होतं. आपैसा गुरु भेटे, असे सद्गुरू आपैसा भेटतो. ते इथं प्रियाची परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा, तये खेवी आटे दिंडीमा सांसारिक आहे. एक 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 पायरी माऊली आपल्या छान वर चढवून नेत आहेत. काय काय घडेल, एक काम क्रोध लोभ टाकला की कसं सुदृढ शरीर, सुदृढ विचार, असं जाता जाता सज्जनांचे संग, सशास्त्र श्रवण, सद्गुरूची कृपा, जन्ममृत्यूचं चक्र संपणार, आणि मग प्रियाची परमसीमा, ही जी काही गुरुकृपा होणार आहे त्याची परमसीमा, परमानंदाची सीमा काय, तर अशी जी काही आत्मराज गुरु माऊली आहे, ती गुरुमाऊली भेटते. त्या क्षणी, तत्क्षणी तये खेवी आहे दिंडीमा सांसारिक आहे. सगळी ही सांसारिक गडबड जी आहे ना, म्हणजे जन्ममृत्यूची गडबड आहे ना, संसार ताप आहे ना, तो सगळा संपून जातो, तो नाहीसा होतो तत्क्षणी, ताबडतोब. दिंडीमा म्हटलं तापाला, खेवी आटे दिंडीमा सांसारिक, सगळा सांसारिक असल्याचा जो ताप आहे तो सगळा एका क्षणात नाहीसा होतो. खऱ्या अर्थानं आत्मप्राप्ती. आणि तसं पाहायला गेलं तर नरदेहाचं ते महत्त्वाचं आहे की आत्मप्राप्ती होणं, आणि सगळ्यात आत्मप्राप्ती ही जगामध्ये सगळ्यात महत्त्वाची किंवा अधिक प्रिय म्हणूया. पण खरं तसं आपण मानत नाही. आपल्याला प्रिय असतो पैसा. त्याच्या खालोखाल विचार केला तर पैशापेक्षा सुद्धा, पैसा ठीक आहे, पण पैशापेक्षा सुद्धा पुत्रप्रेम असं वाटतो. पुत्रापेक्षा सुद्धा आपला देह, तोही आपल्याला प्रिय वाटतो. आपल्या देहापेक्षा सुद्धा पंचप्राण, प्राण जायला लागले की अगदीच गडबड होते, म्हणून प्राण. कशापेक्षा काय विचार करायला लागलं की असं वाटतं की अरे ह्याच्यापेक्षाही प्रिय, ह्याच्यापेक्षाही प्रिय. आणि प्राणापेक्षाही खरं म्हणजे आत्माप्रिय असं असायला हवं. ज्याला आता ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो आहे आपण, गीतेचा अभ्यास करतो आहे, त्यामुळे आत्मा काय आहे, आत्मतत्व काय आहे कळलं आहे. त्यामुळे आता आपल्या लक्षात आलं की अरे हो, सगळ्यात प्रिय काय, तर ते आत्मतत्व महत्त्वाचं, ते प्रिय आहे. आत्म्यापेक्षा जगात अधिक प्रिय असं काही नाही. अनादी काळापासून खरं तर हे सगळं कळतं आहे, पण अज्ञान आहे असं म्हणूया. म्हणजे नुसता पुस्तकी विषय कळतो आहे, पण ते विषयाचं अज्ञान आहे. पण गुरुकृपा लाभली, सज्जन संगती लाभली, सशास्त्र श्रवण झालं तर मात्र याचं ज्ञान प्राप्त होतं आहे. आत्मज्ञान म्हणजे काय, ते किती महत्त्वाचं आहे, सगळ्यात ते किती प्रिय आहे, ते त्याच्याशी ऐक्य झालं पाहिजे हे कळतं. आणि मग देह काय, पती काय, पत्नी काय, मुलं काय, पैसा काय, ह्या सगळ्यापेक्षा सुद्धा किंवा हे सगळं विरून जातं, आणि ते आत्मतत्व काय ते आपल्याला कळतं. पण ह्या सगळ्या अशा क्रमाक्रमाने गोष्टी घडल्या तर त्या आत्मतत्वापर्यंत आपण पोचतो. हे सगळं काय आहे, कामक्रोध लोभ बाजूला करता आले तर हा सगळा जिना चढता येतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व प्राप्त होतो. पण त्यासाठी हे सगळं मधलं करावं लागतं, कामक्रोध लोभ घालून टाकावे लागतात, सज्जनांची संगत असावी लागते, सशास्त्र श्रवण करावं लागतं, गुरुकृपा लाभते, आणि या गुरुकृपेच्या लाभाने या आत्मतत्वाची ओळख होते. ऐसा जो काम क्रोध लोभा, झाडी करुणी ठाके उभा, तो येवडिया लाभा गोसावी होय. आता म्हणतात हा जो काही अगदी पूर्णपणे त्याग केला, ठीक आहे, झाडी करुणी ठाके उभा, याप्रमाणे जर आपण कामक्रोध लोभाचा पूर्णपणे त्याग केला आणि खऱ्या अर्थानं या आत्मज्ञानाच्या मोक्षाच्या मार्गामध्ये चांगले स्थिर राहिलो तर मात्र एवढा मोठा जो व्यापक, म्हणजे एवढी मोठी जी महत्त्वाची मिळकत आहे, त्या मिळकताचा आत्मज्ञानाची प्राप्ती आपल्याला होते. खूप मोठी मिळकत आहे, महत्त्वाची आहे, आणि या मिळकतीचा स्वामी खऱ्या अर्थानं आपण होतो, आत्मज्ञान प्राप्त होतो. याचा अर्थ असा आहे की अगदी माणसाने मोठ्या कृतज्ञतेनं काय करावं, तर आपल्याला प्राप्त असणाऱ्या सुखोपभोगाचा स्वीकार जरूर करावा, पण ते जे सुखोपभोग आपण घेतो आहोत त्याचा उपयोग केवळ आपल्या स्वार्थासाठी न करता इतरांचा पण त्याचा विचार करावा, इतरांच्या दुःख निवारणासाठी पण त्या गोष्टींचा आपण विचार करावा. म्हणजे थोडं काही प्रतिकूल भोग भोगावे लागले तरी देखील आपलं मन असं घट्ट ठेवावं
की जे काही आहे ते सगळ्यांचं आहे, सगळ्यांसाठीच आहे. ह्या ठिकाणी आपल्याला परमेश्वराच्या नामस्मरणाची एक संधी आहे असं म्हणायला हवं, की जे काही आहे ते सर्वांचं आहे. फक्त मीच स्वार्थाने सगळे उपभोग घेईन असं नाही. तर माझ्या या सुखामध्ये सगळ्यांना मी वाटे करून करून घेईन. कारण सर्वत्र ईश्वर आहे आणि इथे ह्या नामस्मरणाची संगत आपल्याला मिळाली, की जणू काही नाम घेण्याची संधी आपल्याला मिळाली. त्या ईश्वराचं स्मरण ठेवण्याची संधी आपल्याला मिळाली. त्यामुळे मग आपल्याला खऱ्या अर्थानं हा श्रेयसाचा मार्ग काय आहे? काम, क्रोध, लोभ बाजूला केले तर हा जो श्रेयसाचा मार्ग आहे तो आपल्याला गाठता येईल. हा कल्याणाचा मार्ग आहे. या कल्याणाच्या मार्गाने खऱ्या अर्थानं परमगती आपल्याला प्राप्त होणार आहे. परमगती म्हणजे परम आनंदाची प्राप्ती होणार आहे. हा श्रेयस आणि प्रेयस 2 शब्द आपल्याला दासबोधापासून चांगले माहिती आहेत. हे जे श्रेय आहे ते सर्वोत्कृष्ट आहे, कल्याणाचं आहे, सर्वोत्तम आहे, मंगल आहे, पवित्र आहे. प्रापंचिक जे सुख आपल्याला मिळतं त्या प्रापंचिक सुखाचा विचार केला तर आपण त्या प्रेयमध्ये अडकतो. आपल्याला काय आवडतं याच्यामध्ये अडकतो. श्रेय हे कल्याणच असतं. सगळं प्रेय असतं ते श्रेय नसतं. आता हे सगळं आपल्याला माहिती आहे की आपल्याला प्रिय असणाऱ्या गोष्टी ह्या आपल्या कल्याणाच्या असतातच असं नाही. थंडीचे दिवस आहेत तरी देखील आईस्क्रीम खाल्लं तर जो काही परिणाम होणार तो होणार. त्यामुळे ते आवडत असलं तरी देखील ते कल्याणाचं नसतं. त्यामुळे प्रेय हे देहाचा विचार करतं आणि मग ते इंद्रियांना आपण जिंकू शकत नाही आणि त्यामुळे त्या प्रेयाच्या वेळेला जातो, प्रापंचिक सुखाच्या बाजूला जातो. ते प्रेय आणि श्रेय आपल्याला कळतं. तिसरा आणखीन एक शब्द वापरला आहे हेय. हेय म्हणजे खरं तिरस्करणीय, घृणास्पद, त्याग करायचं. पण ते जे हेय आहे ते काय होतं, ह्या अशा चुकीच्या आचरणामुळे, वाईट आचरणामुळे किंवा पापकर्मामुळे जे काही आपल्याला दुःख भोगावे लागतं, कष्ट भोगावे लागतात ते काय आहेत, ते खरे हेय आहे. याच्या मागे नाही आपण कोणी जात. म्हणजे कोणीच अशी इच्छा धरत नाही. जे वाईट आहे, जे घृणास्पद आहे, तिकडे जाण्याचा कोणी विचार करत नाही. आपण हेय या गोष्टीचा विचार करतो. ते घृणास्पदच आहे. ते टाकून देण्याचीच गोष्ट आहे, तिरस्करणीयच आहे. पण प्रेयामध्ये मात्र अडकतो. आणि खरं तिथे पण अडकता कामा नये. आपल्याला श्रेय, कल्याणाचं काय तिथे जायला पाहिजे. त्यामुळे हेय तर तिरस्करणीय आहेच. प्रेयसुद्धा आपण त्याच्यामध्ये गुंता कामा नाही. म्हणून त्याच्यातून पण आपल्याला स्वतःला मुक्त करून घेता आलं पाहिजे. आणि श्रेयच आहे, कल्याणाचंच आहे, त्याच्यासाठीच आपण प्रयत्न केले पाहिजे. तर मग आपण परमगतीला जाऊ शकतो असं माऊली आपल्याला सांगतायत. पांडुरंग शास्त्रींनी या श्लोकावरती भाष्य करताना आणखीन एक मुद्दा आपल्याला समजावून सांगितला आहे. म्हणजे तो माऊलीने तो दाखला म्हणून दिला नाही आहे, पण या सगळ्यातून पांडुरंग शास्त्री आपल्याला असं सांगतात की आपल्याला काही वेळा या कामक्रोधाबद्दल, विशेष करून क्रोधाबद्दल ऋषीमुनींच्या चरित्रामध्ये अशा गोष्टी दिसतात. म्हणजे ऋषीमुनी त्या क्रोधाचा वापर करतात अशा अनेक कथा पुराणामधून आपण ऐकतो. पण त्यांनी असं म्हटलं आहे की या ऋषीमुनींनी ह्या कामक्रोधाच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना उपवस्त्रासारखं, म्हणजे उपरणं ज्याला म्हणतात त्या उपरण्यासारखंच ते अंगावर घ्यायचं असतं. म्हणजे त्यांच्या शब्दाला मोठं बळ असतं. त्यामुळे त्यांनी ते अशाच पद्धतीनं वापरायचं की आवश्यक तेव्हा वापरून बाजूला काढून ठेवायचं. उपवस्त्र जे असतं त्याचंच असतं. आवश्यक तेव्हा घ्यायचं आणि नको असेल तेव्हा बाजूला काढून ठेवता आलं पाहिजे. तसं हे कामक्रोध आहे. त्या ज्ञानी ऋषीमुनींनी, साधना केलेल्यांनी मोठं ह्या सगळ्याचा वापर असा तेवढ्यापुरता करायचा आणि मग त्यांना बाजूला ठेवायचं. तेवढ्यापुरतं स्वीकारायचं. कुणी ज्ञानी, सज्जन, ऋषीमुनी, संत किंवा अगदी सद्भक्त ज्याला म्हणतो, अशा सगळ्यांनी कामक्रोधाचा वापर हा इतपतच करायला शास्त्राने परवानगी दिली आहे असा त्याचा अर्थ. म्हणजे रागवायचं असेल तर आवश्यक ठिकाणी रागवलं पाहिजे. जसं नेहमी आपण उदाहरण घेतो की मुलगा काही गैर वागतो आहे तर वडिलांनी रागवलंच पाहिजे ना. त्यामुळे त्या ठिकाणी राग येणं किंवा एखाद्या, आपण असं म्हणतो की आपल्या आईवडिलांबद्दल, आपल्या देशाबद्दल, आपल्या धर्माबद्दल कोणी काही बोललं तर आपल्याला राग यायलाच पाहिजे ना. पण तो जो काही राग आलेला आहे किंवा रागवायचं असेल तर ते तेवढ्या कारणापुरतं हो, बाकी लगेचच दुसऱ्या मिनिटाला शांत पण होता आलं पाहिजे. तो राग धरून ठेवण्याचं काही कारण नाही आहे. मुळात शीतलता ही जी काही नैसर्गिक प्रकृती असायला पाहिजे. जर पाण्याची नैसर्गिक प्रकृती काय तर गारपणा.
तो बर्फ केला असला तरी तो त्याच्या नैसर्गिक प्रकृतीला येणार, अगदी वाफ झाली तरी पुन्हा नैसर्गिक प्रकृतीला येणार. तसं असलं पाहिजे की तेवढ्यापुरता तो राग येणं ह्याला मंजुरी आहे, परंतु तो धरून ठेवायचा नाही आहे असं गीता सांगते. तर कारण आपल्याला हे सगळं वाचताना लगेच मनात येतं की सगळी जी काही सज्जन मंडळी आहेत किंवा ऋषीमुनी आहेत असं सगळं श्रेयस्कर श्रेयस्कर आणि असं म्हणणं ठीक आहे, परंतु मग त्या रागाचं काय, तर त्या रागाचा योग्य कारणासाठी उपयोग करणं एवढ्याला परवानगी आहे. त्यांना कामक्रोध लोभापासून विमुक्तच होणं म्हणजे त्या थोडक्यात असं आहे की या तिघांना कामक्रोध लोभाला मारून टाकायचं असं जे त्यांना आपलं दास करायचं आहे. योग्य वेळेला त्या दासांनी त्या नोकरांनी आपल्याला मदत केली पाहिजे, नाही असं नाही, पण आपल्या ताब्यात ते असले पाहिजे. केव्हा त्याचा वापर करायचा ते आपण ठरवायचं आहे. उठसूट रागावला तर कोणी आपल्या रागाबद्दल काही लक्षच देणार नाही. त्यामुळे कामक्रोध लोभ हे आपले दास असले पाहिजे. दासांनी म्हणजे नोकरांनी आपली आज्ञा मान्य केली पाहिजे, अशा अर्थाने या कामक्रोध लोभांकडे पाहावं असं वरदानंद भारतीयांनी ह्या श्लोकाचं भाष्य करताना म्हटलं आहे. आता हे सगळं जमायला हवं. या एवढ्या 10 ओव्यांमध्ये आपल्याला माऊलींनी जे सांगितलं की ह्या कामक्रोध लोभाला बाजूला ठेवायचं, मग काय 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 करायचं. आपोआप काही गोष्टी घडतील, काही आपल्याला करवाव्या लागतील आणि ते सगळं करता करता परमगती कशी प्राप्त होईल असा सगळा जो काही प्रवास आहे हा जमण्यासाठी बरं शास्त्रसंमत सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. हा जो काही जीवन प्रवास आहे आपला हा शास्त्रसंमत असला पाहिजे. त्यासाठी त्या जीवन प्रवासाची नीट आखणी केली पाहिजे. बरं समजा हे जमलं नाही करायला, तर काय घडेल, होईल का परमगती प्राप्त. माऊलींनी सांगितलं की ते माझ्या कान ऐकूच नाही शकणार. कामक्रोध लोभ टाकलेत आणि तरी देखील परमगती प्राप्त झाली असं माझे कान ऐकूच शकणार नाहीत असं सांगितलं आहे. त्यामुळे मग जर असं झालं नाही तर काय घडेल, तर जे काही व्हायचं तेच घडेल. यशास्त्र विधिविसृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखम न परांगतिम. जर हे काही जमलं नाही, कामक्रोध लोभाला बाजूला करता आलं नाही, तर मग आपलं सज्जन संगती नाही, गुरुप्राप्ती नाही, परमगती नाही, काही नाही मिळणार. यशास्त्रविधी उत्सृज्य, शास्त्राने सांगितलेल्या गोष्टींचा शास्त्रविधींचा त्याग केला, उत्सृज्य टाकून दिल्या. कामकारतः वर्तते आणि कामकार्य आपल्या इच्छेमुळे मनाला वाटेल तसं असं वागलं, शास्त्राचा विचार केला नाही, नीतिधर्माला अनुसरून आचरण केलं नाही, मन मानेल तसं वागलं, न सिद्धी न वाप्नोति, सिद्धी प्राप्त होणार नाही, काही मिळणार नाही, न परांगती परमगती प्राप्त होणार नाही, न सुखप्राप्ती होणार नाही. अगदी दुसरा रस्ता सांगून टाकला. हे केलं तर अशा पद्धतीने परमगती जाता येईल. आणि नाही, शास्त्राने सांगितलेलं ऐकलं नाही, नीतिधर्माचं आचरण केलं नाही, मन मानेल तसं वागलं, तर मग सुख नाही, परमगती नाही, सिद्धी नाही, काही होणार नाही. असतात काही मंडळी अशी, आपण म्हणतो तेच बरोबर असं त्याला वाटतं, त्याला त्या क्षणाला जे सुखाचं वाटतं ना ते करून टाकतात. परिणाम काय होईल याचा विचार करत नाही. आत्ता या क्षणाला सुखाचं आहे ना करून टाकायचं, भविष्याचा विचार नाही, परिणामांचा विचार नाही, दुसऱ्याचा विचार नाही की आपल्या ह्या कृतीमुळे इतरांना त्याचा काही त्रास होणार आहे, हा सुद्धा विचार ज्याच्या मनात येत नाही. मग परंपरा काय सांगते, शास्त्र काय सांगतं, नीतिधर्माच्या मर्यादा काय असतात वगैरे वगैरे तर सोडूनच द्या, तिकडे लक्षच नाही. मन मानेल तसं बेताल वागणं. शास्त्र म्हणतं आपण भगवंताचे अंश आहोत आणि आपण भगवंताचे अंश आहोत, मग आपली खऱ्या अर्थानं योग्य पद्धतीनं प्रगती व्हायला हवी असेल तर आपलं वागणं कसं असायला हवं, आपलं आचरण कसं असायला हवं, हे सगळं शास्त्र आपल्याला समजावून सांगतं आहे आणि त्याप्रमाणे आपलं वाचलं पाहिजे. काय नेमकी आपण साधना करावी, कशी उपासना करावी, नीतिधर्माचं आचरण कसं करावं, कसं ईश्वराशी जोडून राहावं, या सगळ्या गोष्टी आपल्याला शास्त्र सांगत आहे. ह्याच अध्यात्मशास्त्र म्हणायचं की त्या नीतिनियमांचं पालन करूनच आपण वागलं पाहिजे. बरं, हे सगळ्यांसाठी असतं असं नाही आहे की ह्या शास्त्राचा फक्त विचार
समाजातल्या मूठभर लोकांनी करायचा, बाकीच्यांनी बेछूट कसंही वागावं असं नाही आहे. सगळं हे शास्त्र सर्वांसाठी आहे, सगळ्यांनी असंच वागावं. जसं मग अशा आपण वाहतुकीचं उदाहरण घेतलं, वाहतुकीचे नियम जे आहेत ते सगळ्यांनी पाळायला पाहिजेत. कुणी थोड्या लोकांनी पाळायचे आणि बाकीच्यांनी पाळायचं असं नाही चालत करून. कसं आहे की शास्त्रसंमत या गोष्टी आहेत, या सगळ्यांसाठी आहे. कुटुंब व्यवस्था आहे, सर्वांसाठी आहे. त्यामध्ये जे काही शास्त्राने मान्य केलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण केल्या पाहिजेत. ते जर झालं नाही तर काय घडतं ते आपण पाहतो की त्याचे जे नियम आहेत त्या नियमांचं पालन झालं पाहिजे. शास्त्राला धरून वागलं नाही. आपण काय पशुपक्षी आहोत का? पशुपक्ष्यांना आपल्यासारखे नीती नियमांचं पालन करावं लागत नाही. पण आपल्याला नाही तसं चालणार. आपल्याला त्यांच्यासारखं स्वैर वागणं हे काय आपल्या शास्त्राला धरून नाही. आपण मनुष्य देह धारण करून आलेलो आहोत. त्यामुळे शास्त्राने नीती नियमाने आचरणाच्या काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत. त्याप्रमाणेच आपण आचरण केलं पाहिजे. असं केलं तरच आपलं जीवन उन्नत होणार आहे. म्हणून आपल्याला या 23व्या श्लोकामध्ये शास्त्रसंमत आचरण करायला हवं. ते आपल्या कल्याणाचं आहे, ते हिताचं आहे असं माऊली सांगतात. असं मनात येईल तसं वागणं, मन मानेल तसं वागणं किंवा आपल्या इच्छांबरोबर वाहत जाणं हे काही श्रेयस्कर नाही आहे, की कल्याण करणारं नाही आहे. दुसरं असं की अंतःकरणामध्ये जोपर्यंत कामक्रोध लोभ आहेत तोपर्यंत नुसतं तोंडाने तुम्ही किती पण काही करा, हो, काही चांगल्या गप्पा मारा, काही ग्रंथांचा अभ्यास करा, मनामध्ये कामक्रोध लोभ आहेत आणि मोठं उपासना करतायत, साधना करतायत, नामस्मरण करतायत, हे हवं ते हवं हे चालूच आहे. संयम नावाची गोष्ट नाही. सारखी स्पर्धा किंवा द्वेष आहे, याला मिळालं मग मला का नाही, मलाच मिळायला हवं वगैरे वगैरे अशा ज्या काही आसक्तीच्या गोष्टी आहेत, द्वेष आहे, स्पर्धा आहे, सगळ्या हे जर असेल तर हे सगळं शास्त्रविरोधीच आहे. मग नुसतं आपलं दिखाऊपणा असेल तर ते दिखाऊपणाचा काहीच उपयोग नाही. जसं असतं ना, दुखण्यातून बाहेर येण्यासाठी औषध घ्यायचं, अगदी बरोबर आहे. काही रोग झाला तर त्याचा योग्य तो उपचार करायचा आणि त्याच्यातून बाहेर यायचं. पण हे करताना कुपथ्य करून चालत नाही. औषध घ्यायचं आणि कसंही वागायचं असं कसं चालेल? म्हणजे साधना करायची, उपासना करायची आणि कसंही मन मारेल तसं वागायचं असं नाही. त्याला ही सगळी जोड आहे. कुपथ्य पण करायचं नाही आणि औषध पण घ्यायचं. पथ्यकारक सगळं पाळायचं, आचरण चांगलं ठेवायचं आणि तरी देखील जे काही थोडं बिघाड झालेलं आहे त्यासाठी बाहेरून औषधाची मदत घ्यायची. तर आपण त्या रोगातून लवकर बरे होऊ. तसं शास्त्राला धरून आपण साधना केली पाहिजे, उपासना केली पाहिजे. तर मग खऱ्या अर्थाने सिद्धी म्हणजे काही लगेच अष्टमहासिद्धी नाही म्हणायचे, पण जे काही उपासनेचं फळ आहे, त्यांनी शब्द वापरले सिद्धी, पण सिद्धी प्राप्त होत नाही ना, सिद्धी न वापरते असं म्हटलं आहे. तर सिद्धी याचा अर्थ काय, जे काही त्या उपासनेचं फळ आपल्याला मिळायला हवं आहे ते फळ मिळणार नाही जर योग्य पद्धतीने आचरण केलं नाही तर. म्हणजे अगदीच अणिमा लघिमा अशा सगळ्या सिद्धींचा वापर करायचा असं नाही. अंतःकरण शुद्धी अशी जी काही म्हणतो ते सुद्धा होणार नाही. मन आपलं असं स्वच्छ निर्मळ राहणार. कुठंतरी सारखी बोच राहील, कारण करतोय एक आणि वागतोय भलतंच, किंवा वागतोय दिसायला देखावा आहे आणि मनात मात्र भलतंच आहे, असं नाही चालत. सगळे जे अंतःकरणातले षड्रिपू आहेत त्यास रागद्वेष वगैरे ते असेपर्यंत परमात्म्याची प्राप्ती होणार नाही असं माऊलींना सांगायचं आहे. हां, कदाचित या सगळ्या दिखाऊपणामुळे मानमरात लोकांमध्ये प्रसिद्धी अशा गोष्टी होतील, पैसा मिळेल, काही एखादं पदसुद्धा मिळावं असलं तरी. पण ज्याला खरं आंतरिक सुख, समाधान, आनंद असं जर काही आपण म्हणतो ते सुख समाधान मात्र नाही मिळणार. सगळे अशी अस्वस्थता सारखी राहील, कारण ते जे अशा पद्धतीने मिळालेलं पद असतं ते टिकणं किंवा फार कठीण असतं आणि त्यामुळे ते टिकवायला लागतं. त्यासाठी जे अंतर्मन आहे ते अस्वस्थ राहतं. म्हणून या गोष्टीचा काही उपयोग होत नाही. ती जी काही आपण उपासना साधना करणार आहोत ते करताना हे सगळे षड्रिपू बाजूला झालेच पाहिजेत. गीतेने सांगितलं आपल्या अशांतस्य कुतः सुखम. जो असा मनाने अशांत आहे त्याला सुख कसं प्राप्त होणार, आणि अशा अशांत असणाऱ्यांना न परामगती, मग त्याला काही परमगती प्राप्त होणार नाही. बरं असं आहे की माणूस पण जन्माला आलो आहे तर आपल्याला शास्त्र माहीत नाही असं म्हणून नाही चालणार. नीतिमर्यादा ज्या काही आहे, शास्त्र काय म्हणतं आहे आपल्याला कळतं. ते काही मोठं अगदी
माहितीच नाही असं नाही आपल्याला म्हणता येत. जसं आपण लाल सिग्नल आहे म्हणजे वाहन चालवणाऱ्याला ते माहिती पाहिजे की सिग्नल लाल आहे म्हणजे नाही जायचं, थांबायचं. हे माहीतच नाही असं म्हणण्याला काहीच अर्थ नाही आहे. तू वाहन चालवतोयस ना, तर तुला या गोष्टी माहितीच असल्या पाहिजेत. असं म्हणा, इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज. अज्ञान जे आहे तिथे ह्या असल्या ह्याला काही चालणार नाही, मला माहीतच नाही असं उत्तर देणं हे कळणार नाही. आणि त्यामुळे आपण जिथे राहतो तिथले जे सगळे कायदे आहेत त्या कायद्यांचं आपण पालन नीटपणाने केलंच पाहिजे. आपण माणूस पण जन्माला आलो आहे ना, त्यामुळे माणसाच्या जे नीतिमर्यादेचं गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती असल्याच पाहिजेत. आपलं कल्याणाचं काय आहे आपल्याला माहिती असलंच पाहिजे, आपल्याला कळलंच पाहिजे. जसं असं ना, आपण कसं वागावं, काय खावं, कुठे बसावं, कुठे राहावं, काय बोलावं, हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. आता हे सगळं कसं आहे, माहिती आहे तरी माणूस चुकीचं आचरण करतो. हे कळत नाही अशातला भाग नाही, कळतं पण तरीही चुकील असं तो का करतो? तर त्याला शब्द वापराय वर्तते कामकारता. ही जी काही कामना आहे ना, आसक्ती आहे ना, कामक्रोधामुळे आलेली, ही आसक्ती त्याला असं करायला भाग पाडते. कळतंय त्या 2 मिनिटाची घाई आपल्याला काय होईल, हे परिणाम काय होईल कळत आहे, तरीही माणूस असं वागतो. किंवा बऱ्याचदा असं होतं, घरातली मोठी माणसं आपल्याला सांगतात, तरी देखील मुलं आपल्याला हवं तेच वागताना दिसतात. असं पाहिलं की असं वाटतं की अरे हे जे काही आहे ते वर्तते कामकारता ते आहे. त्यांना ते कळत असून सुद्धा तसंच ते वागावं लागतं. जसं घराघरांमध्ये 2 जनरेशनमध्ये नेहमीच संवाद असतो आणि मग त्या संवादाचा शेवट काय होतं, जाऊ दे त्यांचा त्यांना अनुभव घेऊ दे. आपण सांगून त्याला कळणार नाही. आपण तरुणाला की सांगायला गेलो की अरे असं रोज बाहेर खाणं बरोबर नाही. घरामध्ये आपण राहतो ना, घरातलंच तयार केलेलं अन्न खावं. एखादा आठवड्या दिवशी एखादं बाहेर ठीक आहे, पण हे आपण किती वेळा सांगितलं तरी ते पटेल याची खात्री नाही. मग त्या सगळ्या संवादाचा किंवा काय वादाचा म्हणूया, त्याचा शेवट काय होतो, त्यांचं त्यांना कळेल तेव्हा बरोबर कळतील. अरे केव्हा त्यांचं त्यांना कळेल असा प्रश्न निर्माण होतो. हे तर आपण घराघरामध्ये रोजचे संवाद ऐकतोच आहे. आपण उदाहरण नेहमी घेतो की टपऱ्या-टपऱ्यांवरती बोर्ड लागलेले असतात. इट इज इंज्युअर्स टू युअर हेल्थ. अगदी त्या सिगरेटच्या पाकिटावर पण म्हणे लिहिलेलं असतं. जे काही ओढणारे असतात त्यांना ते वाचता येणारे असतात आणि असं असून सुद्धा ते जे काही करायचं ते करतातच ना, ओढतातच ना. आता ह्याला काय म्हणायचं? समजलं तरी आचरण करायचं नाही आहे. समजलं तरी आपण चुकीचं करतो असं वाटतच नाही आहे. ह्याला काय म्हणायचं? त्यामुळे हे असं जे काही वागणं आहे, त्या वागण्याबद्दल ज्याचं त्याला कळेल, आता कळेल म्हणजे कळलं आहे पण वळत नाही आहे असं जेव्हा कळेल त्यावेळेलाच हे असं सगळं जे काही आहे, व्यसन करणं, टपरीवरती खाणं, बाहेरचं खाणं, या सगळ्या गोष्टींचे परिणाम ठरलेले आहेत आणि ते परिणाम कल्याणाचे नाही तरी देखील माणूस करतो. त्याला काय कळणार? परवा माझी एक मैत्रीण आली होती, नसं सिद्धी वाप्नोती न सुखम न परांगती म्हटलं आहे ना, की सिद्धी प्राप्त होत नाही, ती परमगती, सिद्धी, सुख वगैरे असू दे, पण संयम असल्याशिवाय सुख मिळत नाही. आता ह्या सगळ्याचं हे काय, तर कळतंय पण वळत नाही, वाचता येत आहे पण तरी तसं आचरण होत नाही. तर याचा अर्थ मनाला संयमात ठेवणं हे जमत नाही. तर या सगळ्याला उत्तर एक आहे की स्वतःचा कंट्रोल स्वतःवर असला पाहिजे. मन आपलं संयमित असलं पाहिजे. हल्ली असं झालं आहे खरं की धीरच नसतो माणसाला, संयमच नसतो. आपल्या लहानपणी घराघरातून एक संवाद असायचा. मला अगदी आठवत आहे, आम्ही 4 भावंडं, आई कुठून बाहेरून आली आणि समजा आईने काही आणलं आहे, तर मागितलं तर आई आमच्या मागितलंस का मी देणार नाही का तुला? म्हणजे हा जो धीर धरला आहे, संयम आहे, देणारच आहे. आई सगळ्यांना देणार, प्रत्येकाला देणार आहे. मागायचं का? मागितलंच ना आता तुला सगळ्यात शेवटी, असं म्हटलं जायचं. याचा अर्थ काय आहे की तो कळत नकळत संयम शिकवला जायचा की धीर धर, जरा थोडासा धीर धरून वाग. जसं आपण नेहमी म्हणतो ना की कुकर होईपर्यंत आपल्याला वेळ असतो, ते झाकण पडेपर्यंत आपल्याला धीर नसतो. तसं आहे की तो संयम पाहिजे, धीर पाहिजे. आता धीर नसतो किंवा धीर संयम नाही असं आपण म्हणतो. म्हणजे एखादी गाडी आहे, त्या गाडीला ब्रेकच नाही, तसं आहे.
ही आपलं जी जीवनाची गाडी चालणार आहे तर त्याला संयम हवाच. संयमाशिवाय गाडी पुढे जाणारच नाही. ब्रेक नसेल गाडी जशी चालवता येणार नाही, तसेही ह्या आपल्या जीवन गाडीला ब्रेक नसेल, संयम नसेल तर फार मोठं अपघात होतील. तर असं ही आपली जी वृत्ती आहे, जो स्वभाव आहे, तो असा संयमानं कामक्रोध लोभापासून आपल्याला दूर ठेवता आला पाहिजे. कळताय ना, समजताय ना, पण तरी देखील हे जमायला हवं, यासाठी हा संयम असायला पाहिजे. आणि मग संयमाने आपली वृत्ती या कामक्रोध लोभापासून बाजूला करून या सगळ्या एका अर्थानं धर्माकडे, चांगल्या आचरणाकडे, नीतिमत्तेकडे वळवावी लागेल. अर्थ आणि काम या सगळ्यावरती आपल्याला नियंत्रण ठेवावं लागेल. माऊलींनी मगाशी 4 पुरुषार्थांचा आपल्याला उल्लेख करून सांगितलं की हे सगळं धर्माला मान्य असणारं अर्थ आणि काम आपल्याला करता आलं पाहिजे. अशी जीवनाची गाडी भन्नाट सोडून चालणार नाही. असं आहे, कोण पुढे जातो आहे, कोण मागे राहतो आहे, ही काही रेस नाही आहे. त्यामुळे आपली जी जीवनाची गाडी आहे ती अशी संयमानेच आपण पुढे नेली पाहिजे. रस्त्यावरती कोणाच्या तरी पुढे नेणं आणि वेगामध्ये जाणं, थ्रिल वाटणं, या गोष्टी अशा नाही. ह्या जीवनगाडीला ह्या असं चालणार नाही. हे जे आहे ना, हे कामकारता नियम माहिती आहेत, पण तरी तोडायचे आणि बेभान आचरण करायचं, आपल्याच मर्जीनं वागायचं. याच्यामध्ये काही सुख नाही, आनंद नाही, समाधान नाही, परमगती प्राप्त नाही. हे आपल्याला माऊली आता 445 ते 456 या ओव्यांमध्ये सांगणार आहेत. ना हे नावडोनी काही, कामादिकांचाही ठाई, दाटिली जेणे डोही आत्मचोरे. 445व्या ओळीत माऊली आपल्याला सांगतायत की हे जे आधीच्या श्लोकात सांगितलं ना, आपण म्हटलं 2 रस्ते आहेत, या रस्त्याने गेलात तर परमगती मिळणार आहे, या रस्त्याने गेलात तर मिळणार नाही. म्हणून आधीच्या ओळीत सांगितलं की जो कोणी या कामक्रोध लोभ मोहाचा त्याग करतो तो असा मोक्षमार्गामध्ये स्थिर राहतो. अगदी बरोबर आहे. चांगला मोक्षमार्ग धरावा, संतांची संगत धरावी, गुरुकृपेने आत्मसाक्षात्कार परमूर्ती प्राप्त करून घ्यावी, असं 444व्या ओळीपर्यंत सांगितलं. ना हे नावडून काही, पण हे काहीही आवडत नाही. हे असं सज्जन संगती, गुरुकृपा आणि चांगला मार्ग आणि वगैरे वगैरे, आत्मसाक्षात्कार, परमगती, हे काहीही न आवडून, ना हे नावडोनी काही, कामादिकांचाची ठाई, आणि कामक्रोध लोभामध्येच जो कोणी म्हणतात तसा आत्मघाती आहे, त्याच्यातच जो अडकलेला आहे, दाटली जेणे डोई आत्मचोरे, तो काय आहे, स्वतःच्याच पायावर स्वतःच दगड मारणारा आहे, आत्मचोर आहे, आत्मघात करून घेणार आहे. असं त्याचं झालेलं आहे की ज्याला हे काही मान्य नाही, हे काही आवडत नाही, तो काय करून घेणार, तो स्वतःच्या पायावर दगड मारून घेणार, तो या कामक्रोध लोभाच्याच मागे लागणार आणि आत्मघात करून घेणार. आता तो जो आत्मघाती आहे त्याच्याबद्दल माऊली आपल्याला सांगणार आहे. आणि म्हणजे बरोबर मार्ग आणि चुकीचा मार्ग दोन्ही दाखवणार आहे. बरोबर मार्गात गेलास तर काय होईल ते सांगून झालेलं आहे की परमगती प्राप्त करून घ्यायची आहे. कळलं आहे ना, कसं वागायचं आहे. कळलं आहे पण वळत नाही तर मनाला संयमात ठेवायचं आहे. कळलं आहे पण वळत नाही तर आपली इंद्रिय आपल्याला अशी नोकर म्हणून ठेवायची आहेत की मी सांगेन तसंच वागलं पाहिजे. असं झालं तर ही खऱ्या अर्थानं आपली जीवनाची गाडी छान परमगतीपर्यंत जाईल, आत्मज्ञानाची प्राप्ती होईल. पण आता जो आत्मघात आहे, जो जगी समान सकृपो, हिताहित दाविता दीपो, तो आबान्यू केला बापू वेदू जेणे. छान उदाहरण देत आहेत की हा जो आत्मघातकी आहे ना, तो काय करतो, स्वतःच्या पायावर धुंडा बांधून घेणारा, जो जगी समान सुकृपो, हिताहित दाविता दीपो. दीपो म्हणजे दिवा. दिवा काय करतो, प्रकाश दाखवणार आहे, आपल्याला योग्य मार्ग दाखवणार आहे. तर ते आपल्याला सांगतायत, शास्त्र असं सांगतं. खरं कसं आहे तर सकृपो आहे. सगळ्या प्राणीमात्रांविषयी शास्त्रामध्ये चांगलंच आहे, कृपाळू आहे ना, मुख्य ईश्वर कृपाळूच आहे. त्यामुळे तो सगळं आपल्यावरती कृपाच करणार, आपल्याला चांगलाच मार्ग दाखवणार आहे. अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणार आहे. त्या अज्ञानाच्या अंधारामध्ये दीप म्हणजे प्रकाश ठेवणारा तो ईश्वर आहे. तो योग्य मार्गाला नेणार आहे. काय नेमकं केलं म्हणजे आपल्या कल्याणाचं आहे तो आपल्याला सांगतो आहे. काय केलं की आपलं अकल्याण होणार आहे हेही तो आपल्याला सांगतो आहे.
मग जो आपल्याला धर्म, भक्ती, ज्ञान, वैराग्य सगळ्या गोष्टी अत्यंत प्रेमानं, म्हणजे वेद सांगतात ना, ते कसं आहे तर खरोखर तो अमान्य केला बापू वेदू जेणे. वेदू हे वेदशास्त्रच आहेत. ते वेदशास्त्र काय करतात, तर हे सगळं आपल्याला सांगतात. पण हा काय आहे, स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणार, ते वेदांनाच अमान्य म्हणतोय. वेद काय सांगतोय ते अमान्य करतोय. म्हणून तो अमान्य केला बापू वेदूजणे. त्यांनी वेदांमध्ये सांगितलेलं सगळं जे धर्म, भक्ती, ज्ञान, वैराग्य किंवा जे काही वेद सांगतायत, नीती मर्यादा घालून सांगतायत, काही धर्मशास्त्र आम्हाला सांगितलं जात आहे, ते सगळं तो गुंडाळून ठेवतो, अमान्य करतो. असं जो काही अमान्य करणारा आहे, तर काय करायचं, तो आपल्या पायावर धोंडा मारून घेणार आहे. खरं तर भगवंत कृपाळू आहे. भगवंत सांगतोय त्याप्रमाणे केलं तर काय हिताचं काय अहिताचं हे सगळं करताय. तो दावीला दीपू. ईश्वर म्हणजे जणू काही दिवा आहे आणि तो चांगलं कल्याणाचं मार्ग कोणता ते दाखवतो आहे. मग आपण त्या मार्गाने नको कसायला. पण ते न करता आम्ही वेदात सांगितलेल्या, शास्त्राने सांगितलेल्या गोष्टीच मुळे अमान्य करतो आहे, तर आमचं काय होणार. म्हणून त्याला स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणारा हा आत्मघातकी आहे असं म्हटलं आहे. न धरीची विधीची भीड, न करीची आपली चाड, वाढवीत गेला कोड इंद्रियांचे. काय करतो हा आत्मघातकी. हे तर आहेच, शास्त्राला मान्य अशा गोष्टी करत नाहीच आहे, आत्मघातकीच आहे. शास्त्राने सांगितलेले जे सगळे नियम आहेत त्याची काही भीडभाड बाळगत नाही. न धरीची विधीची भीड, विधी म्हणजे हे शास्त्र कायदे कानून, याची भीडभाड त्याला नाही. न करायची आपली चाडं, आपलं हिताचं काय, आपल्या आत्मज्ञानाचं काय आहे त्याचा विचारच करत नाही. काही नीती नाही, मर्यादा नाही, शास्त्र नाही. बरं, त्याला आत्मज्ञानाची इच्छा पण नाही. आणि मग वाढविता गेला कोड इंद्रियांचे. मग केवळ इंद्रियांचं कोड, इंद्रियांचे लाड पुरवीत राहिला. मगाच्या आपण म्हटलं की ह्या सगळी इंद्रिय आपली दास असली पाहिजे. इथे इंद्रियांना काय हवं आहे ते देत राहिला. मग आपल्या कल्याणाचं काय वगैरे हे काही नाही. म्हणजे आपण जे मग अशी म्हटलं घरामध्ये 2 जनरेशनमधला जो संवाद असतो तो आपल्याला कळतो की आपण असं सारखं म्हणतो की खरंच आहे काय, असं का बरं मुलं वागत असतील, त्यांना कळत नाही का हिताचं काय आहे, हिताचं काय आहे, काय बरोबर काय चूक न कळणं इतकं आहे का. मग का बरं संयम नसतो, का बरं आपण चुकीच्या मार्गाने जातो आहे त्यांना कळत नाही, कुठं थांबावं हा विवेक त्यांच्याजवळ का नसतो, असे प्रश्न आपल्या मनात येतात. आणि मग जे काही दिसतं म्हणजे अगदीच 20व्या 25व्या वर्षी मुलं अशी जाडीजुडी आणि पोटं सुटलेली, व्यायाम करायचा नाही, खाण्यावरती कंट्रोल नाही, अशी दिसली की असं म्हटलं की काय आहे आता ह्यांचं यांना कळत नाही आहे का की आपण काही चुकीचं वर्तन करतो आहे. पण कळत असतं तर असं झालं नसतं. त्यामुळे हा संयम नाही, विचार नाही, आपल्या कल्याणाचं काय आहे ते कळत नाही आहे. हे जे काही घडतं आहे ते आपल्या कल्याणाचं आहे. आपण काहीतरी स्वतःचा नाश करून घेतो आहोत हे पण त्याला समजत नाही. इथे ते जनधरीची विधीची भीड, काही नाही, शास्त्र नाही, कायदे नाही, कानून नाही, नीती नाही, मर्यादा नाही, सगळं उल्लंघून टाकायचं. न करीची आपली चाड, मग आपलं हिताचं काय आहे त्याचाही विचार करायचा नाही. वाढविता केला गोड इंद्रियांचं, आणि इंद्रियांना काय हवं आहे ते करत राहायचं. असं अशाने काय होणार. म्हणजे कशावरही कंट्रोल नाही असं जे वागणं आहे आणि आपण करतो तेच बरोबर, आम्ही आत्तानी करायचं तर केव्हा, असं आपल्याला उत्तर मिळतं. तर अशा वेळेला हे जे काही वर्तन आहे ते आत्मघातकी आहे. कामक्रोध लोभांची कास, न सोडीच पाळलेली भाष, स्वैराचाराचे असोस वळघला रान. पुढल्या हवी ते सांगतायत की हे जे काही कामक्रोध लोभाचे कास सोडत नाहीत ना, म्हणजे चुकीचं वर्तन करतायत, म्हणजे कामक्रोधानं लोभाला तर टाकणार नाहीत, जणू काही काय आहे त्यांची मुळे त्यांनी भाष म्हणजे प्रतिज्ञाच केलेली आहे की तुमच्याबरोबरच राहणार. कामक्रोध लोभ हे जणू काही आपले मित्रच आहेत, यांना बाजूला करणारच नाही, अशीच मुळी जणू काही त्यांनी प्रतिज्ञा केली, अशीच कोणी शपथ घेतलेली आहे. स्वैराचाराचे असोस वळघला रान. आणि मग अशा कामक्रोध लोभांना अशी जर प्रतिज्ञा घेतली, त्यांच्याशी मैत्री केली, त्यांना जणू काही वचन दिलं आहे की तुम्हाला कधी मी अंतर देणार नाही, तर आता हे जे काही त्यांना दिलेलं वचन पाळायला हवं ते ते वचन पाळण्यासाठी स्वैराचाराचे असं स्वैराचाराचा जंगलात शिरायलाच हवं. वळघला रानं, वळघला म्हणजे त्या रानामध्ये, स्वैराचाराच्या रानामध्ये संचार करणं, असा तो संचार करतो आहे. कामक्रोध खवळला तसा झालेला आहे की मग काय झालं तर त्यांच्याशी नाहीच, म्हणजे ते मित्रच आहेत आपले,
असं जर वागत असेल तर दुसरं काय होणार. त्यांच्याबरोबर इतकी मैत्री केली तर त्यांची मैत्री पाळण्यासाठी स्वैराचारानेच वागावं लागतं. जो सुटकेची या वाहणी मग पिओ न लाहे पाणी स्वप्नीही ते कहाणी दुरीची तया. आता ह्याच्यात ते वाहत्या पाण्याचं उदाहरण घेत आहेत. सुटकेची या वाहणी म्हणजे नदीचं फुकट वाहणारं प्राणी आहे. म्हणजे ही नदी कुठली तर मोक्षरूपी नदी. या मोक्षरूपी नदीचं खरं म्हणजे सहज मिळणारं पाणी आहे. पण ते काही हा पाणी पित नाही. वाहतं पाणी आहे, सहज उपलब्ध आहे, पण ते तो पित नाही. निष्काम कर्म किंवा असं निष्काम भक्तिरूपी पाणी जे सुटकेची वाहणी मग पिओ न लाहे पाणी, हे काही त्याला मान्य नाही आहे. स्वप्नीही ते कहाणी दुरिस्थित आहे. त्याला हे असं सहज मिळणारं भक्तीचं किंवा मोक्षाचं सहज मिळणारं पाणी प्यावंसंच वाटत नाही. तो प्रवृत्तच होत नाही असं काही करायला. त्याला मोक्षसुद्धा स्वप्नात तो दिसत नाही. स्वप्नीही ते कहाणी दुरीची तया, दूरच आहे त्याचा, कोसो दूर आहे तो मोक्ष वगैरे. त्याला असं वाटतं आलेला क्षण हा आपला मौज मजेतच घालवायचा आणि त्यामुळे सहज उपलब्ध असणारी माणूस म्हणून हृदय मिळालं आहे ना, त्यामुळे काही गोष्टी सहज उपलब्ध होतात, पण तिकडे तो लक्षच देत नाही. सहज मिळणाऱ्या गोष्टीसुद्धा तो घेत नाही आणि स्वप्नात सुद्धा त्याला आपण या चांगल्या मार्गाने जावंसं वाटत नाही. आणि परत्र तव जाये ते कीरतया आहे परी ऐहिक नल आहे भोग भोगू. असं जे म्हणजे काहीच वेदशास्त्राचं पालन करत नाही ना, त्यामुळे ऐहिकही नल आहे भोग भोगू म्हणजे परत्र तर जाईलच. पारलौकिकाचा तर विचारच नको करायला. काहीच वेदशास्त्र कर्म करत नाही आहे, शास्त्रसंमत काही वागत नाही आहे, त्यामुळे पारलौकिकाचा विचारच नको, ते जातच. परी ऐहिक नल आहे, ऐहिक पण लाभत नाही. म्हणजे आत्ताच्या क्षणिक भोगासाठी तो काहीतरी करायला जातो, पण तेही मिळत नाही आणि तेही मिळत नाही. ऐहिक पण नाही आणि पारलौकिक पण नाही, असं त्याचा दोन्हीकडून नुकसान होतं. भोग भोगायला ते भोगण्यासाठी तरी आपल्याजवळ शरीर ताकद पाहिजे, ती पण राहत नाही. म्हणजे रोग, त्या रोगाचं धनी, त्या रोगामुळे धनाचा नाश, सगळं जे काही चक्रात सापडलेला असतो, तर ऐहिक भोग पण त्याला भोगता येत नाही, तेही सुख त्याला मिळत नाही आणि पारलौकिक पण त्याला मिळते. त्याचं जे सगळं वर्तन असतं हे सगळं अनैतिक आणि सगळ्यांच्या दृष्टीनं प्रतिकूल असणारं, असं सगळं प्रतिकूल कारणानेच हे केलं. आता आसुरी लोकांचं चाललेलं आहे वर्णन. त्यामुळे हा आसुरी प्रवृत्ती असणारा माणूस हा जे काही असं इंद्रियांच्या अधीन जाऊन करत असतो, ना त्याला ऐहिक सुख मिळत ना त्याला पारलौकिक सुख मिळत. असे ऐहिक भोग देखील त्याला भोगता येत नाहीत. अशी त्याची दोन्हीकडून फार मोठी नुकसानच त्याचं होतं. तरी माशा लागी भुलला ब्राह्मण पाणबूड निघाला की तेथेही पावला नास्तिक वादू. या 451व्या ओळीमध्ये एक दाखला दिला आहे. काय होतं दोन्हीकडून त्याचं नुकसान कसं होतं ते ह्या उदाहरणं दिलं. ते म्हणाला जन्माने ब्राह्मण, पण माशा लागे भुलला, पण मासे खाण्याच्या निमित्ताने भुलला आणि मग काय झालं, कोळ्यांच्या जातीत गेला. इथे ब्राह्मणाच्या घरात काही मासे खायला मिळणार नाही, मग ब्राह्मण पाणबुडा निघाला म्हणून तो पाणबुड्या म्हणजे कोळी लोकांच्यामध्ये गेला. पण या कोळी लोकांनी हा ब्राह्मण आहे म्हणजे हा नास्तिक आहे, कारण हा इकडे आला ना, मासे खायला आलेला हा जन्माने असणारा ब्राह्मण हा नास्तिक आहे. तर त्याला या कोळी लोकांनी पण त्याला ठरवलं की ह्याला काय धर्मभ्रष्ट आहे, हा ब्राह्मण असून इकडे मासे खायला आलेला आहे, त्यामुळे त्यांनी पण त्याला जमेला धरलं, त्याला नास्तिक म्हणलं. मग इकडे ब्राह्मणांनी पण त्याला बाजूला केला आणि त्या कोळी लोकांनी पण ह्याला बाजूला केला. म्हणजे हा एका अर्थाने न घरका ना घाटका असा राहिला. आपल्या लोकांपासून पण दुरावला आणि त्याही लोकांनी त्याला जवळ केलं नाही. दोन्हीकडून त्याचं नुकसान झालं. हे उदाहरण दिलं आहे. आता 750 वर्षांनी हे उदाहरण तितकंसं आपल्याला पटणार नाही, परंतु थोडंसं आपण 750 वर्षापूर्वीचा विचार करून या उदाहरणाकडे बघितलं तर कळेल की खरोखर काही नीती न्यायाच्या मर्यादा घालून दिलेल्या होत्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चारी जणांना. आणि त्या दृष्टीने मग हा जर असा गैरवर्तन करायला लागला, ब्राह्मण कुळात जन्माला आलेला जर मासे खायला लागला, तर ना ते कोळी लोक पण ह्याला मासे द्यायला तयार आणि ह्यांनी
हा ब्राह्मणातून निघून गेल्यामुळे हे न घडकाना घाटका असं त्याचं झालं. तर हे असं ह्याचं घडतं. काम क्रोध लोभ धरल्यामुळे ना ऐहिक पण सुख आणि ना पारलौकिक पण सुख अशी याची अत्यंत दुरावस्था होते. तैसे विषयाचे नि कोडे जेणे परत्रा केले उबडे तेव्हा तोची आणिकीकडे मरणे नेला. काय त्याचं घडतं तर विषयाचे जे कोडे म्हणजे ऐहिक विषयांच्या सुखाच्या इच्छेनं तो हे सगळं सुखाची आसक्ती आहे, विषयांची आसक्ती आहे म्हणून या कामक्रोध लोभाला ते जवळ केलेलं असतं. पण यांनी होतं असं की पारलौकिक सुख गमावलेलं असतं. ती काही परमगती वगैरे काही प्राप्त होणारच नसते. परत्रा केले उबडे. उबडे म्हणजे डावललं गेलं. पारलौकिक सुख हे डावललं गेलं कारण ह्या कामक्रोध लोकांना विषयांना सगळ्याला जवळ केलं. तेव्हा तोची आणिकीकडे मरणे नेला. बरं ऐहिक सुख पण प्राप्त होत नाही. इतक्या त्या ऐहिक सुखांच्या आहारी जातो. पण ते जे काही भलतीकडे जाणं असतं, तिथे काय आहे त्याचं वर्णन करून झालं आहे. पूर्वी आपल्याला नरकाचं, व्याघ्राचं, सर्पाचं, दगडाचं कुठले जन्म येतील याचं वर्णन माऊलींनी करून आपल्याला सांगितलेलं आहे की कुठले कुठले जन्म असे मिळतील. पारलौकिक तर लागेलच, ऐहिक सुख पण मिळणार नाही आणि ह्या ऐहिक सुखाच्या ज्याच्यामुळे तो अडकतो त्याला पुढले जन्म कुठले मिळतील त्याचं वर्णन केलं आहे. एक तर तो नरकात जाईल. नुसतं नरकात नाही तर वाघाचा, सर्पाचा, विंचवाचा, दगडाचा असे जन्म त्याला स्थावर योनीमध्ये त्याला जन्म घ्यावा लागेल. हे परत्र पारलौकिक काय घडेल तर हे असं काहीतरी घडेल. एवं परत्र ना स्वर्गू ना ऐहिकही विषय भोगू तेथं केवता प्रसंगू मोक्षाचा तो. असं ह्या आसुरी लोकांचं होतं. नाही पारलौकिक म्हणजे स्वर्गसुख पण प्राप्त होत नाही, नाही ऐहिक विषय उपभोग मिळत. मोक्षाभिक्षाची तर गोष्टच सोडा. म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटणं मिटणं तर बातच सोडा. पुन्हा पुन्हा जन्म हे असे घ्यावे लागतात, नरकात जावं लागतं. त्यामुळे सगळीकडून त्याचं नुकसान होतं. म्हणून कामाचे निबळे जो विषय सेवू पाहे सळे तया विषयो ना स्वर्गू मिळे ना उद्धरितो. सेवू म्हणजे सेवन करायचं, बळानं मुद्दाम सेवन करायचं. म्हणून कामाचे निबळे, कामवासनेचं बळाने म्हणजे आहारीच गेल्यामुळे किंवा सगळ्या शास्त्रांचा आपण म्हणूया शास्त्रांचा देश केल्यामुळे जो विषय सेवन करतो त्याला ऐहिक विषय सुख मिळत नाही. जो विषय सुख पाहे सळे तर या विषयोना स्वर्गू मिळे. विषय पण सुख मिळत नाही आणि स्वर्ग सुख पण मिळत नाही. उलट त्याला दुःखसागरात त्याला राहावं लागतं. तो दुःखसागरातून उद्धरून जाऊ शकत नाही. अशी ह्या कामक्रोध लोभामध्ये अडकलेल्याची परिस्थिती होते. त्यावेळी 2 मार्ग दाखवले. या मार्गाने गेलास तर परमगतीला प्राप्त होशील, नाही गेलास तर असं अडकायला होईल. आणि मग आता अखेरच्या श्लोकामध्ये तस्मात म्हणून अर्जुना तू काय कर, तर आता मी तुला सगळं सांगितलेलं आहे. याप्रमाणे अखेरच्या श्लोकात भगवंत अर्जुनाला तू काय कर हे सांगणार आहे. ते आपण पुढल्या वेळेला ऐकूया आणि माऊलींच्या 455 शौर्या पुढल्या वेळ करून 16वा अध्याय संपवून टाकूया. धन्यवाद.